नमस्कार, मैं पल्लवी मेश्राम स्वागत करती हूँ महारुद्र न्यूज में। बढ़ते हैं आज की खास खबरों की ओर। आज 1 अगस्त 2025 को साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठे की 105वां जन्मदिन दीक्षा भूमि चौक पर मनाया गया। कार्यक्रम में विशेष रूप से महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस जी अन्नाभाऊ साठे की मूर्ति को माल्य अर्पण करने पहुंचे। वैसे ही अभिषेक लाहनू इंगले जी ने अपनी शुभेच्छा होर्डिंग द्वारा दी गई और साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठे संस्था के मुख्य सचिव किशोर बेहाड़े जी ने पत्रकार को संबोधित किया। नमस्कार सर, आमच्या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या कार्यक्रमाची काय रूपरेषा होती, काय मेसेज होता लोकांसाठी आणि काय महत्त्वाचा दिवस आहे याबद्दल सांग। साठेंची 105वी जयंती, अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती केली। मी या संस्थेचा मुख्य सचिव किशोर बेहाडे आणि या संस्थेचा मी मुख्य सचिव आहे गेल्या 25-30 वर्षांपासून। आपल्यापर्यंत सांगितलं तरी हा पुतळाच्या रोजच्या बाजूला देखील अत्यंत उपेक्षित असलेला, शहरामध्ये जेवढे पुतळे आहेत त्याच्यात अत्यंत उपेक्षित असलेला असा प्रकार आहे। कालांतराने हरिसिंग सत्तेत आले, सत्तेत आल्यानंतर 1990 पासून आम्ही या पुतळ्याचं म्हणजे जी काही यंत्रणा आहे तर परिणाम असा झाला की हळूहळू काही जागरूकता आली। कारण की जागरूकता येण्याचं कारण असं नागपूर शहरामध्ये शेकडो पुतळे, त्या शेकडो पुतळ्यांचा जर अभ्यास केला, अवलोकन केलं, आपण बघितलं तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यानंतर जर कोणत्या पुतळ्याची शान असेल तर तो पुतळा आहे दीक्षाभूमी परिसराच्या बाजूला अण्णाभाऊ साठे चौकात असलेला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे। आता या पुतळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की या पुतळ्यासाठी म्हणजे एक माणूस ज्याचं नाव राजेश खंडागळे, तो त्याला सॅक्रिफाय करतो आणि 24 तास तो या पुतळ्यासाठी समर्पित आहे। खरं कौतुक करते। आता कसं झालं, ज्या समाजाकडे कुटुंब वेगळं, ते लोक संघटित नाही आहे, ते लोक जन्म शकत नाही, असा लोकांना जो विचार करण्याची क्षमता होती, विचार करण्याचा जो प्रकार होता, त्याला आम्ही बगल घेण्याचं काम। कारण की ही जी गर्दी दिसते आहे त्या गर्दीमध्ये येणाऱ्या लोकांना आमच्या पत्रिका सगळ्या फक्त पोहोचल्या असं नाही। तसं बाबासाहेबांचा 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर हा जो सण आहे, हा सण जसं आंबेडकरांनी स्वतः लक्षात ठेवतो त्याच पद्धतीने मातृ समाजाचे लोक याला आपला एक सण म्हणून साजरा करतात। 1 ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस आहे आणि 18 जुलै त्यांचा स्मृती दिवस। तर यांचं कसं झालं की 1956 हा जो समाज आहे असं आपण आपलं वाचण्यात ऐकण्यात येते महान महाराष्ट्राचा जो प्रकार। कसं झालं 1956 महान समाजाने दीक्षा घेतली, बौद्ध झाले। त्यावेळेस आम्ही काही कारणामुळे किंवा आमच्यामध्ये आमचं काउन्सिलिंग झालं नसेल किंवा आमच्यामध्ये अज्ञान असेल त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेस आपली धर्मांतर करू शकलो नाही। तर ते एक गॅप तयार झाला। कारण की विद्वाचा जो मार्ग आहे तो विज्ञानवादी मार्ग, त्याच्यामुळे आम्ही धर्मांतर केलं नाही हे लक्षात आलं बाबासाहेब अण्णाभाऊंच्या लक्षात। अण्णाभाऊंनी आपल्या पद्धतीने समाजाला बाबासाहेबांच्या विचाराकडे आकर्षित करण्याचं काम
त्यांचं एक स्लोगन आहे. स्लोगन असं आहे, जग बदल घावी निघात मत सांगून गेले. म्हणजे आम्हाला मातंगांना बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असं अण्णाभाऊंनी सांगितलं आणि तो दुवा बघून आम्ही इथं हे काम. इथं हे जी गर्दी आहे, हे गर्दी जे मूर्ती जे काही पृथ्वी नाच गाणे सगळं जे बघून राहिले, जो आनंद बघून राहिले, हा काही पैसे देऊन तयार केलेला आनंद नाही, तर हा मनापासून आनंद. आणि त्याच्यात कसं झालं की एक निळं वादळ होतं, कसा होता निळं वादळ, आणि एक नवीन पिवळं वादळ तयार होतं. आणि हे निळं आणि पिवळं हे तिथं वादळ नव्हतं, ते बाबासाहेबांची किल्ला आहे. प्रत्येकांना आपापली आयडेंटिटी पिढी पिढी असावी लागते आणि म्हणून ते आपापल्या पद्धतीने आपली एक ओळख निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे. अण्णाभाऊंच्या या जयंतीच्या निमित्तानं आमच्या चॅनलने मला बोलतं केलं, तुम्ही तुमचा आभार मानतो. आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं सेन्सर न लावता, म्हणजे पाणीपुढे असं होते आणि सांगतो काही आहे आणि तुम्ही छापून काही आणता वेगळं किंवा समाजापुढे वेगळं नाही. आता हे असं मला असं म्हणायला हरकत नाही, आमच्या हप्त्याचं चॅनल आहे, हा म्हणजे हप्त्याचा पेपर आहे. आमची जी वाच्यता आहे, आमचे जे गांभीर्य आहे, आमचे जे चुका आहे, ते सरकारकडे कसं आहे. कारण की सरकारकडे एक डिपार्टमेंट आहे, कुठल्याही एक गोष्ट पेपरमध्ये पब्लिक झाली तर त्याचा काटून टाकल्या जाते आणि पर्टिक्युलर त्या विषयाकडे शासन लक्ष देते. तर आमची योगायोगाने तुम्ही मला हे विचारत आहे, माझी अशी विनंती आहे की ही जी जागा आहे, ही जागा विस्तार अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेला देण्यासाठी रुजतं, अशी आमची विनंती आहे. आणि एवढंच नाही, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तयार आहे, बसवण्यासाठी जागा कमी पडू नये. तर ती मागची जागा एक साधारणतः एक तिरुपी आहे लहान तोफामेळा वसतिगृहाच्या बाजूला आपण जागा जर आम्हाला मिळाली, शासनाने ते दिली, तर हा जो पुतळा आहे हा भव्य दिव्य होईल. आणि इथे स्मारकाची जागा पण सुरक्षित राहील आणि पुतळ्यालाही एक संरक्षण मिळेल आणि एक नवीन चेतना तयार होईल. बाबासाहेबांच्या पावलावर जाऊन ही दुसरी तिसरी चेतना नसून बाबासाहेबांच्या विचारसरणीची खरी आहे असं म्हणायला. आपलं नाव हे किशोर बेनाडे, अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेचा आणि आमचे अध्यक्ष पवनजी मोरे आहेत. आणि ही जी संस्था आहे, या संस्थेचे संस्थापक आहेत माझे आमदार हरीश मोरे, जे आज हयातीमध्ये नाही. स्वर्गीय हरीश मोरे जी फाउंडर आहे, संस्थापक आहे आणि मी त्या संघटनेचा एक घटक आहे. मी माझ्याकडे मुख्य सचिवची पदाधिकारी जॉब.